छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी महाराजांचं नाव याला दिलंय आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. चैलजी आपण एक पुतळा पण करतो ना छत्रपती संभाजी महाराजांचा, या भागात त्याचे एक जागा आयडेंटिफाय करून. आजचं खरं म्हणजे कोस्टल रोड लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, आमदार सदा सरवणकर, आमदार राजहंस सिंग, माजी खासदार आनंदराव अडसूळ, SCCचे अजित गुलाबचंद, त्याचबरोबर LNTचे SV देसाई, जयकुमार रावल आमदार आपले, आमदार प्रताप सरनाईक, पावसकर, आयुक्त चहल, ज्यांनी या प्रकल्पामध्ये खूप अतिशय मेहनत घेतली, ते आपल्या अश्विनी भिडे, अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित या भागातील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मुंबईकरांचं एक स्वप्न हे कोस्टल रोडचं होतं आणि हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मुंबई महापालिकेचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. गेल्या 1.25 वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात कामं सुरू आहेत ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे 10 किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झाला आहे, दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे दहिसरपर्यंत जाणार आहे 53 किलोमीटर. म्हणजे आता वरळी शिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वर्सोवा भाईंदर दहिसर हा 53 किलोमीटरचा, आता जिकडे जर जायचं असेल तर 2 तास लागतात. मला वाटतं 1 तासापेक्षा कमी वेळ याला लागेल, वेळ वाचेल, इंधन कमी होईल, पोल्युशन कमी होईल, ध्वनी प्रदूषण कमी होईल, याचा फायदा एवढा सगळा आहे. आणि म्हणून हा जो खऱ्या अर्थाने आम्ही जे काही सरकारच्या माध्यमातून काम करतोय त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय. गेल्या आठवड्यात 15 आपण अटल सेतूचं लोकार्पण केलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते. एक गेम चेंजर प्रकल्प.